नमस्कार, मी किशोर शितोळे, अध्यक्ष देवगिरी नागरी सहकारी बँक. आज विशेष पत्रकार परिषद आम्ही यासाठी घेत आहोत की 2024-25 चे आत्ताच वर्ष संपलेलं आहे आणि देवगिरी बँकेने या मागील गेल्या वर्षामध्ये जी काही घोडदौड केलेली आहे ती आकडेवारी आपल्या समोर मांडावी म्हणून आज आम्ही सगळे संचालक, बँकेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर सर सगळेजण समोर आहोत. आतापर्यंत देवगिरी बँकेचा मागील वर्षीचा मिक्स बिझनेस हा 2419.82 कोटींचा आहे. यामध्ये ठेवी ज्या आहेत डिपॉझिट्स हे 1466.58 कोटींचे म्हणजे 11% मागच्या पेक्षा ही व्यवसाय वाढ झालेली आहे. आणि कर्ज वाटप जे आहे ते 953.24 कोटींचं कर्ज वाटप आहे. गुंतवणूक जी ह्या ठेवींमधून करावी लागते तीही 16.5% वाढून 859 कोटींची गुंतवणूक आपण सरकारी रोख्यांमध्ये केलेली आहे आणि 33 शाखांमधून आपण हा व्यवसाय करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँकेची नेटवर्थ ही स्ट्रॉंग असावी लागते आणि त्याचा आकडा आहे 320.14 कोटी. हा अतिशय चांगला नेटवर्थचा आकडा हा बँकेची सुदृढ स्थिती दर्शवितो. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेट NPA बँकेचा 0% आहे. त्यामुळे कुठली कर्ज ही थकीत नाहीयेत आणि अतिशय उत्तम स्थितीमध्ये बँक काम करते. नुसतंच आर्थिक विषयात करते असं नव्हे तर हे काम करत असताना बँकेचे कर्मचारी, बँकेचे माननीय संचालक सगळेजण मिळून सामाजिक बांधिलकीचे विविध प्रकल्प राबवत असतात. त्यामध्ये जलसंवर्धन असेल, वृक्षारोपण असेल, पतंग महोत्सव असेल, असे अनेक शहरामध्ये नागरिकांना घेऊन, समाजाला घेऊन चांगले प्रकल्प आम्ही राबवलेले आहेत. आणि आता नवीन प्रकल्प आम्ही गणेशोत्सवापासून सुरू केला आहे, तो म्हणजे 10 छोट्या उद्योजकांना एकत्र करून एक मोठा उद्योगपती त्यांचा पालक आम्ही केलेला आहे. आणि असे 10 आणि 1 अशा 11 जणांची दर महिन्याला एक बैठका होतात आणि त्या मोठ्या उद्योगपतीकडून या छोट्या उद्योगपतींना मोठं कसं व्हायचं असं अगदी निशुल्क असं प्रशिक्षण सहजपणाने हे दिल्या जातं. 12 महिने आम्ही हा प्रकल्प राबवणार आहोत आणि याच्यातून छोट्या मंडळींना म्हणजे पहिल्या पिढीच्या उद्योजकांना मोठं होण्यासाठीचं एक मोठं ज्ञान सहजपणाने या मोठ्या मंडळींकडून मिळतंय. तर देवगिरी बँक असं सामाजिक भान ठेवून काम करणारी बँक आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. धन्यवाद. शहरामध्ये काही मोठ्या बँका बंद पडलेल्या आहेत आणि घोटाळा झालेला आहे, परंतु आपली बँक आतापर्यंत समजा व्यवस्थित आहे आणि 0 याच्यावर आहे, तर मुख्य कारण काय? बँकेचं संचालक मंडळ, कर्मचारी ज्या वेळेला हे काम करतात त्यावेळेला ठेवी तर विश्वासाने मिळतात, पण ह्या मिळालेल्या ठेवी ज्या कर्जदारांना आपण देतो तो कर्जदार निवडणं हे अतिशय तांत्रिक आणि जिकरीचं काम असतं. ते मला वाटतं माझे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर, त्यांची टीम आणि संचालक मंडळ हे सगळेजण अतिशय पारदर्शकपणाने आणि सक्षम अशा व्यक्तींनाच हे कर्ज देतात. त्यामुळे कर्ज बुडत नाही आणि कर्ज बुडालं नाही तर नफा होतो, हे साधं गणित आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची असलेली ही सगळी संचालक मंडळी काम करताना पारदर्शकता पाळते आणि ठेवीदारांचा विश्वास संपादन करते. त्याला म्हणजे ते घेतलेल्या ठेवी विश्वासाने योग्य कर्जदारांना देते, दिलेल्याचं मॉनिटरिंग करून वसुली व्यवस्थित करते. म्हणून बँक ही एक चांगली संस्था, महाराष्ट्रातली बँकांमध्ये सर्वात आघाडीवरचं नाव म्हणून आपण नावारूपाला येतोय. याचा सर्व मराठवाडावासियांना मला वाटतं नक्कीच अभिमान आणि आनंद आहे. हा RBI सांगितलेला आहे की तुमचा 9% असला पाहिजे. म्हणजे तुमचं जर 100 रुपये भांडवल असेल व्यवसाय करताना तर 9 रुपये तुमच्याकडे जर असतील RBIच्या दृष्टीने तर अतिशय चांगली बँक. आता चांगली बँक असेल तर 13%. पण देवगिरी बँकेचा मला अभिमानाने आकडा सांगावासा वाटतो की हा CRAR कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 32.77% आहे. म्हणजे बँकेच्या 100 रुपयामध्ये 33 रुपये हे स्वतःचे आहेत. म्हणजे बँक अतिशय उत्तम सुदृढ स्थितीमध्ये ही आहे. कासा म्हणजे डॉक्टर शमाताई गोमराटे बँकेचे संचालक आहे.
कासा म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट, याच्यामध्ये जेवढी जास्त रक्कम असेल ती बँकेच्या सोयीची असते आणि तो एकूण सेव्हिंगच्या मधला 31.67% कासा डिपॉझिट आहे. म्हणजे चांगलं कमी व्याज द्यावं लागणार हे डिपॉझिट आहे. प्रति कर्मचारी व्यवसाय जर आपण बघितला तर तो 4 कोटी ते 4.5 कोटी आदर्श मानला जातो, पण आपल्या बँकेचा 8.70 कोटी चा हा प्रति कर्मचारी हा व्यवसायाचा त्याचा आकडा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की बँकेचा बुडीत कर्ज NPA, की आपण कर्ज वाटतो आणि ते कर्ज जर योग्य वाटलेले नसतील किंवा त्याच्यात अनालिसिस आपण केलेलं नसेल, चांगला कर्जदार निवडला नसेल, तर तो ठेवीदारांचा एका अर्थाने म्हणजे नुकसान असतं की अशी कर्ज बुडतात आणि ठेवी बुडतात. पण आपला जो नेट NPA आहे तो 0% आहे. म्हणजे ही अतिशय चांगली स्थिती बँकेची आहे आणि अशा पद्धतीने गेली अनेक वर्ष बँक आपल्या यशाच्या उत्तुंग शिखरावर वाटचाल करत आहे. पण हा व्यवसाय करताना नफा कमवणे हा सहकाराचं तत्व नाहीये. शेवटी पैसा आर्थिक व्यवहार आहे आणि कुणाला ठेवी ठेवायचे असेल तर एक वाजवी नफा दाखवलंच पाहिजे. पण हे करताना सामाजिक बांधिलकी आपली काय आहे, आपण समाजासाठी काय करतो, हा दृष्टिकोन देवगिरी बँकेचा सगळ्यात जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे अनेक उपक्रम आजपर्यंत आपण पाहिले असेल ते आम्ही मातीची भांडी, पक्ष्यांसाठी पाण्याची, लॉकडाऊन पासून 10,000च्या वर भांडी वाटली. आम्ही पोलिसांसाठी अन्न त्यावेळेला नाश्ता दिलाय, पेशंटसाठी व्यवस्था केल्या आहेत. आपण त्या लॉकडाऊनच्या काळात कॉल सेंटर चालवलेलं आहे. असे अनेक जलसंवर्धनाचे अनेक प्रकल्प की आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेला तर अतिशय उत्तम 2 बंधारे की 12ही महिने पाणी देणे साठवणारे आणि लोकांना सोबत घेऊन गेलेले आहेत. अनेक बारवांचं संवर्धन देवगिरी बँकेने, समर्थनगरची बारवा असेल, साताऱ्याची असेल, वानखेडे नगर असेल, या बारवांचं संवर्धन आपण नागरिकांना घेऊन केलेलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, बोरवेल पुनर्भरण याच्यामध्ये आपण सगळ्या शाखांमधून लोकांमध्ये अवेअरनेस वाढवला आणि त्याच्यासाठी बोरवेलचं पाणी गच्चीचं पाणी बोरवेलला टाकण्यासाठीची कर्ज योजना आपण राबवलेली आहे. पण या वर्षीचा एक अभिनव उपक्रम आपण केलेला आहे तो बिझनेस डेव्हलपमेंट सेल असा आपण केलेला आहे की आमच्याकडे जे छोटे उद्योजक आहेत असे अनेक कर्जदार आहेत की जे पहिल्यांदा त्यांनी, म्हणजे मला सांगताना आता अभिमान वाटतो की स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ, अमृत योजना, OBC महामंडळ याच्या माध्यमातून जी शासनाच्या योजनेची कर्ज म्हणजे व्याज परताव्याची जी कर्ज योजना आहे तिच्यामध्ये राज्यात आपली क्रमांक 1ची बँक आहे की आपण 1200 युवकांना ही कर्ज वाटली आणि त्याच्यामध्ये डिफॉल्ट रेशो हा 0 आहे. म्हणजे ही पहिली पिढी आहे प्रत्येक सामान्य कुटुंबातल्या युवकांची की ज्यांनी व्यवसायामध्ये उतरले आणि व्यवसाय हे करतायत. पण आता हे व्यवसाय करून कर्ज फेडतायत, नफाही कमवतायत, पण पुढे कसं जायचं त्यासाठी आम्ही एक नवीन योजना आणली की अशा 10 जणांचा म्हणजे 1200 आता हे प्लस अधिक आमचे 2 कोटी पर्यंत येणारे छोटे उद्योजक अशांचे गट तयार केले आणि त्या गटांमुळे किराणा व्यापाऱ्यांचा समजा गट आहे किंवा लेथ मशीन बनवणाऱ्यांचा गट आहे. तर मग लेथ मशीन मध्ये काम करणारा जो छोटे उद्योजक आहे की जो 5 लाखांपासून आज 2 कोटीचा व्यवसाय करतोय पण पहिल्यांदाच करतोय आणि पुढे कसं जायचं त्याला कळत नाही, मग त्याच्यासाठी त्याला शिकवणारा 500 कोटीचा उद्योगपती आम्ही शोधला आणि त्याला विनंती केली की बघ तू ह्या 10 उद्योजकांना महिन्यातून एकदा भेटायचं, त्यांच्याशी गप्पा करायच्या, दरवेळेला एकाच्या युनिटला भेटायचं आणि त्यांना 500 कोटीचा मी कसा प्रवास केला ते करणं तुम्हाला कसं शक्य आहे याची त्यांना ज्ञान माहिती द्यायची आणि हा संवाद 1 वर्ष त्यांनी करायचा. असं आपण गणेश उत्सवापासून सुरू केला आणि असा आता असे कृषी उद्योग केंद्रवाले, कृषी सेवा केंद्रवाल्यांचा गट आहे, मेडिकल स्टोअरवाल्यांचा गट आहे, इंडस्ट्रीचा आहे, असे वेगवेगळे 10+1 उद्योगपती असे गट तयार केले. ते महिन्यातून एकदा भेटतायत, ते हातात हात घालून छोट्या उद्योजकाला मोठं कसं करायचं याचं मोफत मार्गदर्शन आणि हा छोटा उद्योजक मोठा व्हावा ही निर्मळ
आमची इच्छा घेऊन ही डेव्हलपमेंट सेल आपण तयार केला आणि ही मोठी उद्योगपती सुद्धा जे 5 मिनिटे आपल्याला वेळ देऊ शकणार करण्याची पद्धत आणि सहकारामध्ये एक उत्तम संस्था कशी असू शकते याचं एक चांगलं उदाहरण ठेवण्याचा आजपर्यंत सर्व संचालकांनी प्रयत्न केलेला आहे आणि तीच परंपरा घेऊन आम्ही ही काम करतोय आणि मला आनंद अभिमान वाटतो की याही वर्षी अगदी लॉकडाऊन पासून आपण बघतो की मार्केटची परिस्थिती अडचणीची असताना देवगिरी बँक खूप चांगलं काम करते. 24-25च्या आकडेवारी आपल्याला सांगताना मला आनंद होतो की एकूण बिझनेस हा आपल्या बँकेचा 24 ते 19.82 कोटींचा आहे. त्यामध्ये ठेवी ज्या बँकांमध्ये ठेवल्या जातात त्याच्यावर आपला व्यवसाय चालतो आणि ह्या सगळ्या विश्वासावर ठेवी मिळतात. तर त्या ठेवींचा आकडा हा याही वर्षी चढता आलेख असलेला 1466.58 कोटींचा हा आकडा आहे. इतक्या विश्वासाने याही वर्षी म्हणजे नेहमीच एक संघ विचारांची बँक म्हणून मंडळी या बँकेकडे बघतात आणि विश्वास ठेवून डिपॉझिट आपल्याकडे देतात. कर्ज वाटप करतानाही अनेक बँकांना अडचण असते की कर्ज घेणारे चांगले ग्राहक शोधायचे कसे, पण आपली मार्केटिंगची पद्धत, कर्जाची सुलभता, व्याजाचा आकर्षक कमी वाजवी दर याच्यामधून आतापर्यंत आपण 953 कोटीची कर्ज ही वाटलेली आहे. 33 शाखांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर काम करतो. मागच्या वर्षात 2 शाखा आपण उघडल्या आणि येत्याही काही दिवसांमध्ये आपण अजून 2 नवीन शाखांची भर करणार आहोत. एकूण गुंतवणूक जी असते आपण ज्या ठेवी घेतो त्याच्यातली काही आपल्याला आरबीआयने सांगितलेली रक्कम गुंतवणूक करावी लागते सरकारी रोख्यांमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण 859.21 कोटींची गुंतवणूक ही केलेली आहे आणि खूप चांगली आहे. या सगळ्यांमध्ये बँकेची स्थिती दर्शविणारी की बँक सशक्त स्थिती आहे हा सांगणारा आकडा असतो तो म्हणजे नेटवर्क. बँकेची नेटवर्क किती आहे आणि आपण जर इतर बँकांच्या तुलना म्हणजे आपली जर 2400 कोटीची बँक आहे पण इतर 500 कोटी 5000 कोटी 10,000 कोटीच्या बँकांची नेटवर्क पण एवढी असणार नाही. एवढी देवगिरी बँकेची नेटवर्क आहे आणि ती आहे 320.14 कोटींची. खूप म्हणजे दरवर्षी व्यवस्थित नफा मिळवणे आणि त्या नफ्यातून आपली संपत्ती निर्माण करणे यातून ही नेटवर्क वाढत असते. टॅक्स भरल्यानंतर तो 45.46 कोटींचा होता. यावेळेला आपण काय केलं, व्यक्तिगत कर्ज जी होती तर जी स्पर्धा वाढली त्याच्यामध्ये त्या कर्जांचा दर कमी केला, त्याच्यामुळे उत्पन्न कमी झालं. त्याच्यानंतर हाऊसिंग लोन जे हे सामान्य माणसाचं घर झालं पाहिजे तर ते घर होण्यासाठी कर्ज हे त्याच्यासाठी मोठं झालं नसतं. पण त्या व्याजाचा दर मला अभिमानाने सांगावं असं वाटतो की SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा कोणतीही बँक देणार नाही एवढा कमी दर 7% हा देवगिरी बँक. म्हणजे तुमची 1 लाख रुपये आम्ही 7.5% घेतो, त्याला 7.5% व्याज देतो आणि तेच घेतलेले 7.5% 1 लाख रुपये ज्यावेळेस घर बांधणाऱ्याला देतो त्यावेळेस 7% म्हणजे 0.5% तोट्यामध्ये देतो. पण याच्या मागची भावना आहे की त्या सामान्य माणसाचं घर झालं पाहिजे तर त्याच्यामुळे नॅचरली त्याचा प्रॉफिटवर परिणाम झालेला आहे. पण मी म्हटलं तसं बँक ही प्रॉफिट कमवण्यासाठी नाहीये, ती सहकारात हातात हात घालून पुढे जाण्यासाठी. वैयक्तिकचा दर खालवला म्हणजे आपण व्याजदर कमी केला की व्याजदर साधारण किती आपण आता सांग हाऊसिंग लोनचा 7% नाही, हाऊसिंगचा पर्सनल लोनचा 12%. तत्वावर असणार आहे की पुढे काय सुरू केलं. आमची इच्छा आहे कायम त्याला एक मोठं नेटवर्क लागतं त्या सगळ्यांचं, त्या 10 जणांना तयार करणं, त्या मोठ्या उद्योगपतीचं मन सांभाळून त्याची वेळ जुळवणं, त्या सगळ्यांना एकत्र आणणं, त्याच्यासाठी सेटअप तयार आहे. आता आम्ही 500 म्हणजे 50 ग्रुप करायचे ठरवले तर आत्ताचे आमचे 11 ग्रुप तयार झाले. पण हे अविरत चाललं पाहिजे. शेवटी ही माणसं जो आता छोटा उद्योजक आपल्याकडे 15 लाख कर्ज घेऊन आलेला आहे तो उद्या 1.5 कोटीचं घेतलं तर आपल्याला दुसरा शोधावा लागणार नाही. आणि तो माणूस GDP वाढवणं ज्याला म्हणतात की देशात GDP कोण वाढवतो तर तुमच्या माझ्यासारखी माणसं काम करतात, उद्योग करतात आणि GDP वाढवतात. ही माणसं GDP वाढवणार आहेत.
तर त्याच्यावर हे अतिशय चांगलं म्हणजे इतकं समाजातून स्वागत झालं याचं की सगळ्यांनाच विन वाटतंय की अरे वा किती छान कल्पना आहे.